रुपयांचे सोन्याचे व हिऱ्यांचे दागिने, मोती, माणिक आणि अथांग संपत्ती सापडली होती। त्या संपत्तीची किंमत सुमारे 1,00,000 करोड रुपये आहे असे मानले जाते। म्हणूनच श्री पद्मनाभ स्वामी मंदिराला जगातील सर्वात श्रीमंत मंदिर मानले जाते। तसेच या गर्भगृहातील एक रहस्यमय दरवाजा आजही खोलण्यात आलेला नाही। त्याचे नाव वॉट बी। 2011 साली या दरवाजालाही खोलण्याची याचिका सुप्रीम कोर्ट मध्ये दाखल करण्यात आली होती, पण ज्यांनी याचिका दाखल केली त्यांच्या सोबत अघटित घटना घडली। तेव्हापासून सुप्रीम कोर्टाने देखील हा दरवाजा न खोलण्याचे आदेश दिले आहेत। या दरवाजाची रचना पाहिली तर त्यावर भीतीदायक अशा 2 सापांची आकृती पाहायला मिळते। यातील आश्चर्याची बाब म्हणजे या दरवाजाला ना कोणते कुलूप आहे ना कोणती चावी। हा दरवाजा नागपाश मंत्राने बंद केला गेला होता। गरुड मंत्राच्या अचूक उच्चाराने तो उघडला जाऊ शकतो असे देखील जाणकार मंडळींचे व पुजाऱ्यांचे म्हणणे आहे। काही लोकांची अशी आख्यायिका आहे की हा दरवाजा उघडला तर यामध्ये वॉल्ट ए पेक्षाही अथांग संपत्ती असेल, तर काही लोकांच्या म्हणण्यानुसार या दरवाजाच्या आतून पाण्याचे व सापांच्या रिंगाळण्याचे आवाज येतात, म्हणून हा दरवाजा जर उघडला तर या दुनियेचा अंत होऊ शकतो असे देखील मानले जाते। भगवान विष्णूंचे हे मंदिर उत्तम स्थापत्यशास्त्र आणि सुबक शिल्पकलेचे एक सर्वोच्च उदाहरण आहे। द्रविड व केरळ संस्कृतीचा वापर करून बनवलेले 7 माळा उंच गोपुरम हे या मंदिरातील प्रमुख आकर्षण आहे। या गोपुरमच्या स्थापत्यशास्त्रामधील आश्चर्याची बाब म्हणजे वर्षातून 2 दिवस म्हणजेच सुमारे 31 मार्च व 22 सप्टेंबर या 2 दिवशी या गोपुरमच्या खिडकीतून सूर्य सूर्यास्ताला जाताना पाहायला मिळतो। कोणतेही आधुनिक उपकरण नसताना हे त्या काळी कसे शक्य झाले असेल याचा शोध आजही वैज्ञानिकांना लावता आलेला नाही। हे गणेशा, पद्मनाभ स्वामी मंदिराचे हे रहस्य उलगडण्याचा बराच प्रयत्न साधू संत, शास्त्रज्ञ, वैज्ञानिक यांनी केला, पण तो व्यर्थ गेला।